माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की जे पवित्र ग्रंथ आहे कुराण मजीद, त्याच्यामधलं जे दुसऱ्या नंबरचा अध्याय आहे सूरे बकरा, त्याच्यामधली आपण अध्याय क्रमांक 84 आणि 85 पाहिली होती. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की अल्लाहने काय केलं की जे बनी इस्राईल इस्राईलने जे अल्लाहसोबत करार केला होता त्याची आठवण अल्लाहने आपल्याला करून दिली. आता त्या करारानुसार काय होतं की त्यांना असं सांगण्यात आलं होतं की एकमेकांचे रक्त सांडायचे नाही, म्हणजे एकमेकांची हत्या करायची नाही, आणि आपल्याच लोकांना घराबाहेर किंवा देशाबाहेर काढायचे नाही. आणि या लोकांनी काय केलं की दुहेरी जे त्यांचं जे व्यवहार होता किंवा दांभिक प्रवृत्ती दाखवली, आणि या लोकांनी करार जे आहे ते मोडलं आणि त्यांनी एकमेकांची हत्या सुद्धा केली आणि एकमेकांना घराबाहेर सुद्धा किंवा देशाबाहेर काढले. पण तसंच त्यांनी काय केलं की जेव्हा हेच त्यांच्यामधले काही लोक युद्धानंतर कैदी बनून त्यांच्याकडे आले, तर त्या लोकांना फिदिया देऊन सोडून घेतलं. तर त्याच्यामुळे अल्लाहने त्यांना म्हटलं की तुम्ही काय करतात, जे तौरात आहे पवित्र ग्रंथ, त्याच्यामधले काही आदेश जे आहे त्याला मान्य करतात आणि काही जे आदेश आहे त्यांना सोडून देतात किंवा त्याला मान्य करत नाही किंवा त्यांचं पालन करत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांना असं म्हणण्यात आलं की धर्म जे आहे ते पूर्णपणे तुम्हाला त्याचं पालन करावं लागेल आणि जे ग्रंथ आहे त्याला पूर्णपणे तुम्हाला काय करावं लागेल, त्याला मानावं लागेल. कारण जे आपल्या सोयीप्रमाणे जे आपण पालन करतो काही आदेशांचं आणि बाकीच्यांना सोडून देतो, असा धर्म अल्लाहला नापसंत आहे. आणि जे मनुष्याचा जीव आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे, म्हणजे जे मोमीन आहे त्याचं जीव. तर असं आपण त्याच्यामध्ये पाहिलं होतं. आणि जे काय कृती आपण करतो त्याची खबर अल्लाहला आहे, असं सुद्धा त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं. आता आपल्याला पाहायचं आहे की पुढचे जे श्लोक आहेत 86 आहे, 87, 88, त्याच्याद्वारे काय संदेश देण्यात आला आणि त्याचा अर्थ काय आहे. तर श्लोक क्रमांक 86 मध्ये सांगितण्यात आलं की आखिरतच्या बदल्यात दुनिया निवडणे. तर कुराणी संदेश आहे की अल्लाह ताला सांगतो किंवा अल्लाह ताला सांगतात, हे तेच लोक आहेत ज्यांनी आखिरतच्या बदल्यात दुनियेचे जीवन विकत घेतले. आता या श्लोकाशी संदर्भ म्हणजे जे सहाव्यांचा प्रसंग आहे, हजरत अब्दुल्ला बिन उमर रझियल्लाहु ताला अन्हु दुनियेच्या मोहापासून दूर राहत होते. ते म्हणत होते की आम्ही नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कडून शिकलो की खरी जी खरं जे यश आहे ते आखिरतमध्ये आहे आणि दुनिया फक्त प्रवासाची जागा आहे. आणि या श्लोकाशी आजच्या जगाशी संबंध काय आहे की हराम कमाई पण मोठे आयुष्य, इबादत सोडून फक्त करिअर, आणि आखिरत जे आहे विसरून फक्त दुनियेची शर्यत. तर आयत क्रमांक जे म्हणजे श्लोक क्रमांक 86 आहे तो त्याच्यामधून आपल्याला कळतं की दुनिया जिंकून आखिरत हरवणे हे मनुष्याचं सर्वात मोठं अपयश आहे. म्हणून त्यांची शिक्षा आता हे जे श्लोक क्रमांक 86 आहे तर त्याच्या संदर्भात
काही जे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे त्यांचे काही हदीस आहेत. की दुनिया जी आहे मोमीनसाठी कारागृह आहे आणि काफिरसाठी स्वर्ग आहे. ही हदीस मुस्लिम शरीफने नकल केली आहे. आणखी एका हदीसमध्ये असं सांगण्यात आलं की खरा बुद्धिमान तो आहे जो आपल्या नफ्स जे आहे त्याला आवर घालतो आणि आखेरतसाठी अमल करतो. ही हदीस तिर्मिझी शरीफने नकल केली आहे. आणि अल्लाहने असं म्हटलं आहे की हे लोक जे आखिरतच्या बदल्यात दुनियेचे जीवन आहे विकत घेतात, म्हणून त्यांची शिक्षा हलकी केली जाणार नाही आणि त्यांना कोणतीही मदत मिळणार नाही. मुख्य धडा आपल्याला शिकायला हे मिळतो की क्षणिक दुनियेच्या सुखासाठी शाश्वत जे आखिरत गमावणे हे सर्वात मोठे नुकसान आहे. आता श्लोक क्रमांक 87 मध्ये सांगण्यात आलं की सत्य विरुद्ध अहंकार. तर कुराणी संदेश हे आहे की अल्लाह सांगतात, आम्ही मूसा अलैहिस्सलामला किताब म्हणजे तौरात दिली आणि त्यांच्यानंतर सतत रसूल पाठवले, पैगंबर पाठवले. ईसा बिन मरियम जे आहे यांना स्पष्ट निशाने दिल्या गेल्या आणि जे रूहुल खुदूस आहे म्हणजे जिब्राईल अलैहिस्सलाम त्यांच्याद्वारे त्यांची मदत करण्यात आली. पण जेव्हा जेव्हा एखादा रसूल तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्ट घेऊन आला तेव्हा तुम्ही अहंकार केला, काहींना खोटे ठरवले आणि काहींना ठार केले म्हणजे मारून टाकले, म्हणजे त्यांची हत्या केली. मुख्य धडा हे शिकायला मिळतं आपल्याला की सत्य जर अहंकाराला धक्का देत असेल तर माणूस त्याला नकारतो. आता याच्याशी निगडीत जे हदीस आहेत पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची ती ही आहे की ज्याच्या हृदयात राईच्या दाण्या एवढीही अहंकार आहे तो स्वर्गात जाणार नाही. ही हदीस मुस्लिम शरीफने नकल केली आहे. आता सहाबायांचा प्रसंग जे आहे याच्याशी निगडीत हजरत अबू बकर सिद्दीक रझियल्लाहु ताला अन्हु सत्य त्वरित स्वीकारत होते. ते म्हणायचे की जर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितले असेल तर ते सत्य आहे. माझ्या बुद्धीला ते लगेच समजले नाही तरीही. आता आजच्या जगाशी या श्लोक क्रमांक 87चा संबंध काय आहे की कुराण समोर आहे पण आपण म्हणतो की माझं मत वेगळं आहे. हदीस असूनही अहंकार आड येते आपल्या आणि सत्य माहीत असूनही आपण त्याला नकार देतो. तर याच्यापासून आपण हे शिकतो की अहंकार हा हिदायतीचा सर्वात मोठा शत्रू आहे. म्हणजे जे घमंड आपण म्हणतो किंवा अहंकार. त्याच्यानंतर आयत क्रमांक जे 88 आहे त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की हृदयावर पडलेले पडदे जे आहेत. तर कुराणी संदेश आहे की त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलं की म्हणजे जे बनी इस्राईल होते ते म्हणायचे की आमचे जे हृदय आहे ते झाकलेली आहेत. तर अल्लाहने त्यांना सांगितले नाही. तर त्यांच्या इन्कारामुळे अल्लाहने त्यांच्यावर धिक्कार केला आहे, म्हणूनच ते फार थोडे इमान जाणतात. आता याचा मुख्य धडा आहे की पाप आणि सत्याचा नकार हृदयाला बंद करून टाकतो. आणि याच्याशी निगडीत जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे हदीस आहे, जेव्हा माणूस पाप करतो तेव्हा त्याच्या हृदयावर काळा डाग पडतो. ही हदीस तिर्मिझी शरीफने नकल केली आहे. आता याच्याशी निगडीत जे सहाव्यांचा प्रसंग आहे की हजरत हुझैफा रझियल्लाहु ताला अन्हु हृदयाच्या कठोरतेपासून फार घाबरायचे. ते नेहमी प्रार्थना करायचे, दुआ करायचे की हे अल्लाह आमच्या हृदयांना हिदायतीनंतर वाकडे करू नकोस किंवा आमचा मार्ग
मार्गदर्शन आपल्याला आम्हाला मिळाल्यावर आमचा मार्ग भ्रष्ट करू नको. आता या श्लोक क्रमांक 88शी निगडीत जे आजचं आपल्या जगाशी संबंध आहे की कुराण ऐकून ही परिणाम न होणे, नसीहत ऐकून ही हृदय न बदलणे आणि पापांना खूप सामान्य समजणे. तर आपल्याला हे श्लोक क्रमांक 88 मध्ये इशारा मिळतो की जिवंत हृदयाशिवाय इमान टिकत नाही. आता एकत्रित या तिन्ही श्लोकांचा संदेश आहे की दुनियेची मोहिनी अहंकाराला जन्म देते आणि अहंकार हृदयाला हिदायतीपासून दूर करतो. तर याचा समारोप हा आहे की खरी यशस्वी तर दुनियेत नाही, म्हणजे खरं यश जे आहे दुनियेत नाही तर आखिरत मध्ये आहे. हिदायत पुराव्याने नाही, नम्रतेने मिळते आपल्याला आणि जिवंत हृदयालाच कुराण समजतो. तर हा संदेश आहे या तिन्ही श्लोकांचा आणि अर्थ आहे. आता पुढचे जे श्लोक आहे आणि त्याचा अर्थ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आज आपण इथे थांबू.